हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रियांका ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओची सुरुवात चालू झाली आहे लसूण सोलण्यापासून. सो मी वीकली काय 15 दिवसाचा लसूण एकत्र सोलून ठेवला. खूप माझे बोटं दुखायला लागले, बट नेसेसरी आहे. मस्त लसूण सोलून ठेवला. त्याच्यानंतर संध्याकाळी मग लसूण सोलल्यानंतर बाहेर जायचं होतं. मी पटापट रेडी झाली. सो हे माझं लूक बघा. फारसं काही मला आवडलं नाही, म्हणून कदाचित मी तोंड पण मुरडलं, बट ठीक आहे. सो हे बघा, विहानचे पप्पा ते ऑलमोस्ट काम काही बोलण्यासारखं नाही आहे. कंटिन्युअसली लॅपटॉप आणि ते असं वाटतं आहे ती त्यांची सेकंड वाईफ आहे, बट वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मग गाडी काढली, पटकन निघालो. आई आणि प्राजक्ता वेट करता आहेत ॲज युजल. रिजन्सीचं ट्रॅफिक, त्याला काहीच नाही बोलू शकत. खूप ट्रॅफिक होतं. मग पुढे गेल्यानंतर पण अगेन ट्रॅफिक. विहानला असं सरप्राईज झालं की अरे पप्पा पण आले आणि प्राजक्ता आणि आई पण. मग पुढे मागे आम्ही चालूच होतो, निघालेलो. सो मग फायनली टेम्पलमध्ये पोचलो. हे आपलं खिडकाळेश्वरचं महादेवाचं मंदिर आहे. गर्दी होती सोमवारची, थोडीशी, जास्त नव्हती, थोडीशी गर्दी होती. मी दर्शन घेतलं, प्राजक्ताने घेतलं. हे मला टिकली लावण्यासाठी ती मागे पुढे लाव आणि इतकी मोठी टिकली लावलेली. सो बाकीच्या देवांचं पण छान दर्शन घेतलं आणि छान प्लेस आहे. आम्ही ऑलमोस्ट टाईम जातो. प्राजक्ता आणि आई तर दर मंडेला जातात. सो मला जसं जमेल तसं. आणि पण तिथे एक असं आहे की इव्हनिंगला खूप मॉस्किटोज असतात, त्याच्यामुळे असं इरिटेट होतं. आणि छान आहे, पीसफुल जागा आहे. जे डोंबिवलीमध्ये राहतात त्यांना तर ऑलरेडी माहितीच असेल. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं बसलो. मग थोडं गप्पा मारल्या, फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज वगैरे काढले. मग त्याच्यानंतर विहान पण थोडी मस्ती करत होता. त्याला एक तिथे कॅट भेटली, तिथे फिरत होती, तर ती कॅट, मग तो तिच्याबरोबर खेळायला लागला. मला थोडंसं असं इरिटेट होतं, पण ठीक आहे. मग आलो शालू डब्याच्या इथे, जेवणासाठी नाही, फक्त स्पेशली पान घेण्यासाठी, चॉकलेट पान, कारण का आम्हाला तिथलंच आवडतं. मग निघालो. हे बघा, इथे काहीतरी मेळा टाईप लागलेला आहे.